तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील धायफळ गावात 15व्या वित्त आयोग योजनेतून मंजूर असलेली कामे एस्टिमेटनुसार न करता थातुरमातुर करून सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच पंचायत समितीच्या संबंधित अभियंत्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाचा निधी हडपल्याची तक्रार भगवान कडूजी मापारी राहणार धायफळ यांनी गटविकास अधिकारी लोणार यांच्याकडे 25 नोव्हेंबर रोजी केली आहे। गावात सुरू असलेली विकास कामे एस्टिमेटनुसार सुरू आहेत किंवा नाही या कामाची चौकशी तसेच यापूर्वी धायफळ गावात झालेली विहिरीचा गाळ काढणे, महादेव मंदिर विहिरीतील गाळ काढणे तसेच मंदिर परिसरात तसेच दलित वस्तीमधील गट्टू बसविणे ही कामे पूर्ण झालेली आहेत। मात्र या कामाच्या गुणवत्तेसंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे गावातील या सर्व कामांच्या रीतसर चौकशीची मागणी या तक्रारींमधून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। मी भगवान कडूजी मापारी राहणार धायफळ, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, पारडा दराड गड ग्रामपंचायत त्या अंतर्गत आमचे धायफळ गड ग्रामपंचायत, पारडा धायफळ गड ग्रामपंचायत त्या 15 वित्त आयोगाची कामं मंजूर झालेली आहेत आणि ते कामं थातुरमातुर याच्यात चालू आहेत। लाखो रुपयाचे कामं असून एक बोगस कामं चालू आहेत आणि त्यांना वारंवार मी सांगतोय, माझ्या लक्षात आले बोगस आहे, वारंवार त्यांना सांगतोय की याचे इस्टिमेट द्या। इस्टिमेट देण्यात नाकार देत आहे ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी, इंजिनियर। हे सांगतात इस्टिमेट नाही, ते म्हणतात त्यांच्याकडे, ते म्हणतात त्याच्याकडे। रीतशीर अर्ज करूनही सुद्धा मला इस्टिमेट मिळालेलं नाही। तरी माझ्या लक्षात बऱ्याच वेळेस हे आलेलं आहे काम बोगस चालू आहे। कुठं सिमेंट नाही आहे, कुठं काय दुरुस्तीचं काम येतं, कुठं काय तिथं काहीच करून नाही, खाली माती काढून सोडली असं, कुठं काम केलेलं त्याच्यावर पाणी नाही आहे, कुठं त्याच्यात खडी नाही, तर कुठं वाळू नाही, असं एक भलतेच काय बोगस पद्धतीचं काम चालू आहे। म्हणून त्यांना वारंवार मी इस्टिमेट करतो, मागणी करतो, तो इस्टिमेट देत नाही मला। आणि याचं कारण काय इस्टिमेट न देण्याचं, त्याला विचारायला गेलं तर म्हणतात इस्टिमेटच तयार नाही। मग इस्टिमेट कोणाकडे म्हणलं शेषरावकडे, शेषराव इंजिनियरकडे गेलं तर इंजिनियर म्हणतो नाही ग्रामसेवककडे, मानोतकरकडे, मानोतकर म्हणतो नाही राठोड साहेबाकडे। नंतर बिडो साहेबाकडे गेलो, बिडो साहेब म्हणले ते राठोड साहेबांना बोलून सांगितलं की बाबा यांचं इस्टिमेट 2 दिवसात द्या। ते म्हणले काय अडचण नाही सर, देतो। तरी आज 20-22 दिवस झाले तरी मला इस्टिमेट मिळालेलं नाही। मग आज मी एक अर्ज केलेला आहे, परत त्या अर्जानुसार मला 7 दिवसात जर सगळ्या कामाची माहिती नाही मिळाली, त्या कामाची माहिती नाही मिळाली तर मी परत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। कारण ग्रामसेवक असेल, इंजिनियर असेल, बिडो साहेब असेल, विस्तार अधिकारी असेल, तर एकमेकाला जर असं ढकलून एकमेकाला जर पाठीशी घालत असेल तर मी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। पुढील कारवाई मी करण्यात येईल। शिव मॅडम, शिवकडे जाऊन कारवाई करण्यात येईल। आता तर ही माझी विनंती आहे गटविकास अधिकाऱ्यांना, मी लेखी स्वरूपात अर्ज केलेला आहे, याच्यावर नीट लक्ष करून त्या कामाची नीट चौकशी करून मला अहवाल देण्यात यावा 7 दिवसाच्या आत। जर न मला अहवाल देण्यात आला तर नीट मी त्या जे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि बीडीओ साहेब, इंजिनियर यांची तक्रार मी जिल्हा परिषदकडे करण्यात येईल। मला न्याय न मिळाला तर मी जिल्हा परिषदेकडे यांची तक्रार करण्यात येईल।